शेतकरी बांधवांनो, नमस्कार. महाराष्ट्र शासनाने 21/2/2022 रोजी एक निर्णय जाहीर केला आणि त्यात त्यांनी FRPचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होता आणि याच्या विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये आपण शेतकरी संघटना यांचेमार्फत श्री अनिल घनवट यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून सहभाग घेतला आणि या प्रकरणाचा निकाल माननीय उच्च न्यायालयाने काल जाहीर केला आणि त्यामध्ये 21/2/2022 रोजी महाराष्ट्र शासनाने जो निर्णय जाहीर केला होता FRPच्या तुकड्यांचा, तो रद्दबातल करवला. मित्रांनो, FRPचे तुकडे करण्याचा निर्णय हा दूरगामी होता, शेतकरी विरोधी होता आणि अक्षरशः शेतकऱ्यांचा जीव घेणारा असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. आणि या निर्णयात महाराष्ट्र शासनाने व साखर संघाने आपली बाजू मांडली. महाराष्ट्र शासन आणि साखर संघ हे अर्थात कारखानदाराची तळी उचलणार आणि म्हणून त्यांनी FRPचे तुकडे करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. परंतु माननीय उच्च न्यायालयाने राज्य शासनाची व साखर संघाची बाजू खोडून काढली आणि FRPचे तुकडे करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा शेतकरी विरोधी आहे असे जाहीर केले. माननीय उच्च न्यायालयाने आपला निर्णय जाहीर करताना त्यांच्या निर्णयामध्ये काही मुद्दे सांगितले, ते आपण आता बघूया. माननीय उच्च न्यायालयाने असे जाहीर केले की शुगर कंट्रोल ऑर्डर 1966 जे केंद्र शासनाने धोरण स्वीकारलेलं आहे की प्रत्येक हंगामाच्या अगोदर मागील उतारा ग्राह्य धरून ह्या हंगामाची ऊसाची किंमत ठरवावी आणि त्यानंतर तो संपूर्ण ऊसाची किंमत ही शेतकऱ्यांना एक रकमेत द्यावी. आणि तसे न झाल्यास शुगर कंट्रोल ऑर्डर 1966च्या तरतुदीनुसार त्याच्यावरती 15% व्याज देण्याची जी कलम आहे त्याची अंमलबजावणी करावी. आणि म्हणून या निकालात उच्च न्यायालयाने असे ग्राह्य धरले की शुगर कंट्रोल ऑर्डर कलम 3 ने जी रक्कम केंद्र शासनाने जाहीर केली आहे ती रक्कम राज्यातील कारखान्यांनी देणे भाग आहे आणि शासन निर्णय जो झाला FRPचे तुकडे करण्याचा हा संपूर्णतया शुगर कंट्रोल ऑर्डर 1966च्या तरतुदींच्या विरुद्ध आहे आणि म्हणून या कारणाकरता शासनाचा निर्णय रद्द केला. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने हेही नमूद केले की ऊसाची किंमत ही शेतकऱ्यांच्या जीवनाकरता आणि दैनंदिन कारभाराकरता किती आवश्यक आहे आणि अशा रकमेला विलंब लावणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या जीविताच्या हक्कावर पायमल्ली करणे असे होईल. उच्च न्यायालय म्हणतं की हा देश कृषीप्रधान आहे. या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला अशा रीतीने जर का कोणती तरतूद त्याच्या हिताच्या विरुद्ध असेल तर अशी तरतूद घटनाबाह्य आहे आणि त्यामुळेही उच्च न्यायालयाने
नमूद केले आपल्या निकालात की अशा कोणत्याही प्रकारची अन्यायकारक तरतूद राज्य शासनाला करता येणार नाही आणि शेतकऱ्यांचे हित जपण्याकरता त्यांनी FRPचे तुकडे न करता एकरकमी FRP शेतकऱ्यांना द्यावी. या निर्णयाचं सर्व शेतकऱ्यांनी स्वागत केलं. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष श्री अनिल घनवट यांनी या याचिकेत हस्तक्षेप केला होता. FRPच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी याचिकेला पाठिंबा दिला होता आणि अशा रीतीने त्यांनी त्यांची बाजू मांडल्यामुळे आज न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलेला आहे. हा स्वागतार्ह आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने न्यायमूर्तींचे आभार मानतो. धन्यवाद.